प्रामाणिकपणे सांगतो, हा तुमचा एकनाथ शिंदे 2.5 वर्षात 2.5 ते 3 तासापेक्षा जास्त झोपला नाही. दिवस रात्र काम केलं, पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालथा घेत घातला. मला लोक विचारायचे, अरे तुम्ही झोपता कधी, जेवता कधी? मी म्हणालो, आणि कसं काम करता? मी म्हणालो, माझं टॉनिक, माझी ऊर्जा हे समोर बसलेले कार्यकर्ते हे माझं टॉनिक आहे, ही माझी ऊर्जा आहे, ही माझी प्रेरणा आहे. 5-5 वाजेपर्यंत सकाळी पहाटे काम करून पुन्हा 9 वाजताचं विमान घेऊन महाराष्ट्रभर फिरलेला हा तुमचा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी या विरोधकांचे मनसुबे सगळे धुळीला मिळवून टाकले. त्यांनी तर सरकार बनवली होती, पद वाटून घेतली होती, 5 स्टार हॉटेल बुकिंग केली होती, पण माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावाने त्यांची सगळी बुकिंग रद्द करून टाकले आणि घरी बसवून टाकलं. काय शब्द, काय भाषा होती, याला आत घालणार, त्याला आत घालणार, याला बर्फाच्या लादीवर झोपून मारणार. अरे काय मोगलाई आहे का? अरे इकडे एकनाथ शिंदे आहे, हा शेतकऱ्याचा मुलगा आहे, बस साहेबांचा कट्टर शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पटडीत मुशीत तयार झालेला एकनाथ शिंदे आहे. आणि जे धाडस आम्ही केलं, त्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या जनतेने ते स्वीकारलं. आणि म्हणून लोकसभेत देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट, मतांची टक्केवारी सगळ्यात जास्त होती. विधानसभेत आपण 80 जागा लढवून 60 जागा जिंकल्या. हा आजवरच्या इतिहासातला सगळ्यात मोठा इतिहास आहे. आणि म्हणून 2.5 वर्षात माझे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी लखपती योजना असेल, मुलींचं उच्च शिक्षण असेल, एसटी मध्ये 50% सवलत असेल, अनेक योजना, बचत गटाला वाढीव निधी असेल, असे अनेक योजना केल्या. इथं मला मगाशी येताना एक आपली मुस्लिम भगिनी भेटली. तिच्या हातात तिचं आता बाळ तेव्हा छोटं होतं, आता मोठं झालेलं आहे. कुठे? आणि ती आली इथं कोल्हापूरच्या मीटिंग मध्ये. शासन आपल्या दारी कार्यक्रमात स्टेजवर आली. ती म्हणाली,